नमस्कार मित्रांनो, झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसापूर्वी सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना या मालिकेची घोषणा झी मराठीने केली. तर गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत तारीने या आणखी एका नव्या मालिकेची घोषणा झी मराठीने केली. या मालिकेमध्ये शिवानी सोनार, अभिज्ञा भावे आणि एन स्वराज म्हणजे स्वराज नागरगोजे असे कलाकार या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आता या दोन नवीन मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि या दोन नवीन मालिकेमुळे झी मराठीवरील कोणत्या जुन्या मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं. अशातच आता या दोन्ही नव्या मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ समोर आली. या दोनही ज्या मालिका आहेत त्या 11 ऑगस्ट पासून झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेमध्ये बरीचशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेला अनपेक्षित असा स्लॉट मिळालेला आहे. खरं तर मला असं वाटत होतं की 9:30चा जो प्राईम स्लॉट आहे तो दिला जाईल. ही मालिका येत्या 11 ऑगस्ट पासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या मालिकेच्या जागेवरती पारू ही मालिका दाखवली जाते. तर तारिणी ही नवी मालिका सुद्धा 11 ऑगस्ट पासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेला रात्री 9:30चा स्लॉट देण्यात आलाय. आता रात्री 9:30 वाजता शिवा ही मालिका तेव्हा प्रसारित केली जाते. मला असं वाटलं होतं की तेजश्री प्रधानची मालिका कदाचित 8 ते 9:30 या स्लॉटमध्ये दाखवली जाईल, परंतु तारिणी या मालिकेला त्यांनी वरची जागा दिली. आता बघा, संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारी पारू आणि रात्री 9:30 वाजता प्रसारित होणारी शिवा या दोन मालिका बंद होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. बघा, या दोनही मालिका आहेत ना, त्या एकच दिवशी प्रसारित झाल्या होत्या आणि या दोन्ही मालिकांच्या वेळेत एकच दिवशी बदल होणार आहे. ज्या पद्धतीने या दोन्ही मालिकेचं कथानक सुरू आहे, विशेष करून पारू मालिकेचं, त्यामुळे ही मालिका बंद होणार नाही आणि शिवा मालिका पण बंद होणार नाही. या दोन्ही मालिकांना TRP सध्या चांगला आहे. पारू मालिकेचं सांगायचं झालं तर 3, 3.1, 3.2 असा TRP सध्या या मालिकेला मिळतोय. शिवा मालिकेच्या TRP थोडीशी घट झाली. 2 कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर थोडीशी TRP घट झाली, म्हणजे 3 वरनं थेट 2.4, 2.5 पर्यंत ही मालिका आली TRP मध्ये. पण या दोन्ही मालिका बंद होणार नाही. तर बंद कुठली होणार आहे? तर मित्रांनो, जी माहिती मिळते तर त्या माहितीनुसार लाखात एक आमचा दादा ही मालिका कदाचित बंद होणार आहे. ती मालिका संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित केली जाते. त्या मालिकेच्या जागेवरती कदाचित शिवा ही मालिका प्रसारित केली जाऊ शकते किंवा पारू ही मालिका सुद्धा दाखवली जाऊ शकते. परंतु असं बोललं जाते की शिवा ही मालिका लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या जागेवरती जाऊ शकते. पारू ही जी मालिका आहे ती थोडीशी वरच्या स्लॉटमध्ये जाऊ शकते. सध्या 8 ते 9 या वेळेमध्ये लक्ष्मी निवास ही मालिका प्रसारित केली जाते. ही मालिका सध्या 1 तास दाखवली जाते. तर या मालिकेचा अर्धा तास कमी करून तिथे कदाचित पारू मालिका दाखवली जाऊ शकते, कारण पारू मालिकेला चांगला TRP आहे, शिवापेक्षा चांगला आहे, त्यामुळे ती नक्कीच वरती घेतली जाईल. त्यामुळे या दोन्ही मालिका म्हणजे पारू शिवा या दोन्ही मालिका बंद होणार नाही. तर या मालिकेच्या वेळेत मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे आणि बरेचसे कलाकार विन दोघातली ही तुटेना ही मालिका लवकरच म्हणजे येत्या 11 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि ही मालिका पारू मालिकेच्या जागेवरती येते आणि तारिणी या मालिकेला चांगला प्राईम स्लॉट मिळालेला आहे रात्री 9:30 वाजताचा. आणि 9:30 वाजता प्रसारित होणारी ही जी शिवा मालिका आहे ती कदाचित खाली 6:30च्या वेळेत येऊ शकते. तर पारू आणि शिवा या मालिकेच्या वेळेत मोठा बदल होणार आहे. याविषयी तुमचं काय मत आहे? ह्या मालिका तुम्हाला आवडतात का? यासोबतच ह्या ज्या काही 2 नवीन मालिका येत आहेत या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सध्या झी मराठीवर मोठे बदल होताना दिसत आहेत. हे सगळं का होतंय? तर झी मराठीला चांगला TRP पाहिजे आणि सध्या TRP वाढतोय झी मराठीचा. जेव्हापासून कमळी मालिका आली, कमळी मालिकेचा TRP 3.8, 3.7 आहे. लक्ष्मी निवास या मालिकेचा TRP सुद्धा 3.5च्या वरतीच मिळतोय आणि या जर 2 मालिका दाखल झाल्या तर साहजिकच या सुद्धा चांगला TRP देतील आणि झी मराठी पुन्हा एकदा टॉपला जाईल असं एकंदरीत चित्र दिसते. परंतु स्टार प्रवाह सुद्धा नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. आता बघूया TRP साठी स्टार आणि झी मध्ये जी काही काट्याची टक्कर पाहायला मिळते ती कुठपर्यंत चालते. ह्या ज्या नवीन मालिका आहेत त्या झी मराठीला कितीपर्यंत TRP मिळवून देते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या 2 नवीन मालिकांबद्दल आणि ह्या ज्या काही जुन्या मालिका आहेत त्यांच्या वेळेत चेंज होत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा.
मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.